Good morning, all. In this lecture, we will continue our last question. So, point number 3, commercial bill. Okay. So, आपण काय स्टार्ट केलेलं आहे युनिट नंबर 3, कॉमर्स फिनान्शियल मार्केट. ओके, इंडियन फिनान्शियल मार्केट. यामध्ये आपण काय लर्न केलं होतं? इंडियन फिनान्शियल मार्केट काय आहे आणि त्याचं क्लासिफिकेशन जे केलेलं आहे हे आपण थोडक्यात लास्ट लेक्चर मध्ये लर्न केलं होतं. So, just a minute. So, structure of Indian financial market we were learning last lecture. So, this is classified into two categories: organized money market and unorganized money market. In unorganized money market, we will learn call money market. Okay. Unorganized money market we will learn in detail, and organized money market we will learn call money market. Then treasury bill. Okay, so now we start third point, commercial bill. So commercial bill will short term जे प्रायमरी मार्केटशी रिलेटेड आहेत हे सगळे कसे आहेत तर शॉर्ट टर्म आहे. Then and self liquidating money market instrument with low risk. यामध्ये रिस्क ही कशी असते लो आहे कारण we can easily converted our security in cash within a very short period. That is why here said low risk instrument. A bill of exchange is drawn by a seller on the buyer to make payment within a certain period of time. आणि इथे काय करतात कमर्शियल बिल दॅट मीन्स निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट आहे लाईक अ प्रॉमिसरी नोट. ओके, लाईक अ बिल ऑफ एक्सचेंज. सो बिल ऑफ एक्सचेंज मध्ये सेलर बायरच्या वतीने बिल ड्रॉ करतो टू मेक अ पेमेंट फॉर अ सर्टन पिरियड ऑफ टाइम. जनरली द मॅच्युरिटी पिरियड ऑफ 3 मंथ. आणि याचा मॅच्युरिटी पिरियड हा जनरली किती असतो तर 3 मंथचा असतो, हे लक्षात ठेवा. द मॅच्युरिटी पिरियड ऑफ कमर्शियल बिल इज अ 3 मंथ. सो कमर्शियल बिल कॅन बी रिसोल्ड. काय होऊ शकतं ते रिसोल्ड होऊ शकतं अ नंबर ऑफ टाइम, कितीही वेळा ड्युरिंग द यूसन्स पिरियड ऑफ बिल. द कमर्शियल बिल आर परचेस्ड अँड डिस्काउंटेड बाय कमर्शियल बँक. आणि याला डिस्काउंट सुद्धा मिळतो कमर्शियल बँक कडून अँड रिडिस्काउंटेड बाय फिनान्शियल इन्स्टिट्यूशन लाईक एक्झिम बँक, SIDBI आणि IDBI यांच्याकडून सुद्धा काय होऊ शकतं तर रिडिस्काउंटेड हे मिळू शकतं. सो दिस इज कमर्शियल बिल. नेक्स्ट पॉइंट इज अ सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट. सो सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट म्हणजे काय बघा. सो CD आर अनसिक्युअर्ड. CD काय आहे सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट अनसिक्युअर्ड negotiable promissory note issued by commercial bank and development financial institution. आपल्याला थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे यामध्ये हे कोण इश्यू करणार आहे. सो इश्यूड बाय कमर्शियल बँक. सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट इश्यूड बाय कमर्शियल बँक अँड डेव्हलपमेंट फिनान्शियल institution and CD are unsecured and negotiable promissory note. CD can be issued to individuals, corporation, companies, trust, funds, association, etc. etc. हे सगळे काय करू शकतात CD हे इश्यू करू शकतात. The maturity period of CD is between 7 days to 1 year of commercial bank. It's very important thing. त्याचं मॅच्युरिटी पिरियड किती आहे 7 days and 1 year. And the financial institution of maturity period is not less than 1 year and not more than 3 years. आता हे लक्षात ठेवा. फिनान्शियल इन्स्टिट्यूशन यांनी जर कमर्शियल सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट इश्यू केलं असेल तर त्यांचा मॅच्युरिटी पिरियड जो आहे तो नॉट लेस दॅन 1 year. लेस दॅन 1 year नाहीये, इज नॉट लेस दॅन 1 year. आणि काय सांगितलेलं आहे अँड नॉट मोर दॅन 3 years. 3 year पेक्षा जास्त नाही, एका वर्षाच्या आतमध्ये नाहीये म्हणजे तो एका वर्षापेक्षा त्याचा पिरियड जास्त असणार आहे बट 3 year पेक्षा जास्त असणार नाही. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, हे लक्षात ठेवा. मिनिमम अमाऊंट ऑफ CD इज ₹1 lakh. आणि कमर्शियल बँक किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन काय करू शकतात तर 1 lakh पर्यंत CD ह्या इश्यू करू शकतात. टू बी एक्सेप्टेड फ्रॉम अ सिंगल सबस्क्रायबर. आणि कोणताही सिंगल सबस्क्रायबर ते एक्सेप्ट करू शकतो.
larger amount have to be in the multiple of रुपीज 1 lakh आणि लार्जर अमाऊंट असेल तर तुम्हाला ती 1 lakh रुपीज ने काय करावी लागेल मल्टिपल करून तुम्ही ती इन्क्रीज करू शकता. सो इन शॉर्ट काय लक्षात ठेवायचं आहे इथे आता सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट इज अ अनसिक्युअर्ड निगोशिएबल प्रॉमिसरी इन्स्ट्रुमेंट. ओके फर्स्ट थिंग. Then certificate of deposit issued by commercial bank and financial institution हे महत्वाचे आहे आणि त्याचबरोबर कोण करू शकतो मग इंडिव्हिज्युअल आहे कॉर्पोरेशन आहे कंपनी आहे ट्रस्ट आहे पण हे दोन्ही कशामध्ये बायफर्केट केलेले असतील कमर्शियल बँक अँड फिनान्शियल इन्स्टिट्यूशन मध्ये. मॅच्युरिटी पिरियड ऑफ कमर्शियल बँक इज 7 days to 1 year कमर्शियल बँकेचा आणि फिनान्शियल इन्स्टिट्यूशनचा असणारा आहे नॉट लेस दॅन 1 year बट नॉट मोर दॅन 3 year. 3 year पेक्षा जास्त असणार नाहीये पण 1 year पेक्षा लेस पण असणार नाहीये. आणि किती अमाऊंट पर्यंत इश्यू करू शकतात तर 1 lakh रुपीज पर्यंत हे इश्यू करू शकतात. होप सो तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे लक्षात आले असेल. सो आपण पुढे जाऊ. our next point is commercial paper. सो काय आहे बघा आता कमर्शियल पेपर सीपी म्हणतो आपण त्याला शॉर्ट मध्ये. दे आर इश्यूड आयदर इन फॉर्म ऑफ प्रॉमिसरी नोट or in a dematerialized form through any of the depositories approved by the register with the SEBI. म्हणजे हे आपण डिटेल लर्न करणार आहोत ह्याच युनिट मध्ये डिमटेरियलायझेशन काय आहे किंवा अप्रुव्हल ऑफ सेबी का महत्वाचं असतं तेव्हा क्लिअर होईल. पण इथे थोडक्यात काय लक्षात ठेवा कमर्शियल पेपर काय आहे कमर्शियल पेपर इज ऑल्सो लाईक अ प्रॉमिसरी नोट. प्रॉमिसरी नोट सारखाच फॉर्म आहे तो. और इन द डिमटेरियलायझेशन थ्रू आपण काय करू शकतो इथे हे कमर्शियल पेपर इश्यू करू शकतो. ओके बट जर तुम्ही डिमटेरियलायझेशनच्या मेथडने गेलात तर तुम्हाला मात्र रजिस्ट्रेशन सेबीच्या अंडर त्याचं सेबीचं अप्रुव्हल घेणं महत्वाचं आहे. दे आर इसेन्शियल अनसिक्युअर्ड डेट इन्स्ट्रुमेंट. आता हे प्रॉमिसरी नोटचा जर पार्ट आहे म्हटल्यानंतरच लक्षात येईल दिस इज द अनसिक्युअर. हे कसं आहे तर अनसिक्युअर असणार आहे. ओके देन कॉर्पोरेट primary dealers and all Indian financial institution are eligible to issue CP. आता यासाठी एलिजिबल कोण आहेत मग कॉर्पोरेट्स आहेत प्रायमरी डीलर्स आहेत अँड ऑल इंडियन फिनान्शियल इन्स्टिट्यूशन. कोणत्याही फिनान्शियल इन्स्टिट्यूशन हा सीपी काय करू शकतात कमर्शियल पेपर इश्यू करू शकतात. ओके टू बी एलिजिबल to issue commercial paper, the corporate need to have a tangible net worth of minimum 4 crores. So, याची tangible worth म्हणजे किती अमाउंट पर्यंत तुम्ही काय सांगितले बघा परत एकदा सांगते. To be eligible to issue commercial paper. Okay, the corporate need to have tangible net worth minimum 4 crores. म्हणजे हे सीपी टँजिबल नेटवर्क त्याची असणार आहे 4 करोड. मॅच्युरिटी ऑफ कमर्शियल पेपर इज मिनिमम 7 days. आणि जसं की आपण सीडी मध्ये बघितलं होतं कमर्शियल पेपरचा सुद्धा पिरियड काय असणार आहे तर मिनिमम 7 days असणार आहे अँड मॅक्झिमम किती दिलाय बघा अँड मॅक्झिमम अप टू 1 year. म्हणजे शॉर्ट रन आहे 1 year पर्यंत मॅक्झिमम आहे द डेट ऑफ इश्यू. Then CP can be issued in the demonetization of rupees 5 lakh or multiples thereof. सो जर सीपी तुम्हाला डिनॉमिनेशनच्या साहाय्याने इश्यू करायचं असेल तर मात्र त्याची लिमिटेशन किती आहे तर 5 lakh पर्यंत तुम्ही ते इश्यू करू शकता. पुढे काय सांगितले बघा individuals, banking company, other corporate bodies register or incorporated in India and uncorporated bodies non-resident India and foreign institution investor etc can invest in CP. सीपी मध्ये कोण कोण इन्व्हेस्ट करू शकतं कमर्शियल पेपर मध्ये कोण कोण इन्व्हेस्ट करू शकतं
बँकिंग आहेत, अदर कॉर्पोरेट बॉडीज आहेत. ओके, अनऑर्गनाइज जरी बॉडीज असतील तर त्या सुद्धा इन्व्हेस्ट करू शकतात. नॉन रेसिडेंटल इंडियन जर असेल पर्सन तरी सुद्धा तो काय करू शकतो, त्या सीपी मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. as well as foreign institution investor also invest in CP. Hope so तुम्हाला सर्टिफिकेट ऑफ पेपर काय आहे, सॉरी कमर्शियल पेपर काय आहे हे लक्षात आलं असेल. कमर्शियल पेपर थोडक्यात काय लक्षात ठेवायचं आहे, कमर्शियल पेपर इज लाईक अ प्रॉमिसरी नोट. दिस इज द अनसिक्युअर्ड डेप्थ. अनसिक्युअर्ड डेप्थ इन्स्ट्रुमेंट आहे, अनसिक्युअर्ड डेप्थ इन्स्ट्रुमेंट आहे. कमर्शियल पेपरचा मॅच्युरिटी पिरियड हा मिनिमम 7 days, मॅक्झिमम विदिन 1 year असणार आहे. कमर्शियल पेपर मध्ये टँजिबल नेट वर्थ ₹5 crores असणार आहे. ओके, हे आपण बघितलं. आणि डिमॉनिटायझेशनच्या सहाय्याने जर तुम्ही सीपी इश्यू केले तर त्याची अमाऊंट असणार आहे ₹5 lakh. आणि यामध्ये मग कोण कोण इन्व्हेस्टमेंट करू शकते, तर इंडिव्हिज्युअल आहेत, बँकिंग कंपनीत आहे, NRI आहे. ओके, देन फॉरेन एखाद्या इन्व्हेस्टर्स असतील, फॉरेन कंपनीज असतील, अनकॉर्पोरेटेड ऑर्गनायझेशन असेल, व्हॉट एव्हर. ओके, सो हे सगळे कमर्शियल पेपर मध्ये इन्व्हेस्टमेंट ही करू शकतात. नेक्स्ट, मनी मार्केट म्युच्युअल फंड्स. नेक्स्ट पॉइंट आहे आपला मनी मार्केट म्युच्युअल फंड्स. तर काय आहे बघू आपण मनी मार्केट म्युच्युअल फंड्स इन डिटेल. A scheme of MMMF 3M, a scheme of 3M was introduced by RBI in 1992. Money market mutual fund introduced by RBI in 1992. The goal was to provide an additional short-term avenue to individual investor. सो इथे काय सांगितलेलं आहे, द गोल वॉज टू प्रोव्हाइड टू ऍडिशनल शॉर्ट टर्म एव्हेन्यू टू द इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर. सो इंडिव्हिज्युअल इन्व्हेस्टर साठी काय असणार आहे, तर ऍडिशनल शॉर्ट टर्म एव्हेन्यू असते. द एक्झिस्टिंग गाईडलाईन अलाउ बँक, काय सांगायचं आहे, द एक्झिस्टिंग गाईडलाईन अलाउ बँक, public financial institution and also private sector institution to set up MMF. तो याच्यासाठी काही गाईडलाईन आहे. द एक्झिस्टिंग गाईडलाईन अलाव केले जाईल पब्लिक, बँक, financial institution and also private sector institution to set up MMF. These fund invest exclusively in safer, हे कसे आहे इन्व्हेस्टमेंट ही सेफर आहे, शॉर्ट टर्म इन्स्ट्रुमेंट आहे, सच एज ट्रेझरी. म्हणजेच काय, जसं आपण आधीच्या पार्ट मध्ये पण बघितलेलं आहे, ट्रेझरी बिल इश्यू बाय RBI, certificate of deposit, okay, CD, commercial paper and interbank call money, government security, etc etc. सो हे सगळं काय आहे तर सेफर आहे आणि हे तुमच्या MMF स्टँडर्ड होणार. नेक्स्ट पॉइंट, द रेपो मार्केट. Repo market. Repo was introduced by December 1992. रेपो कधी इंट्रोड्यूस झालेला आहे, 1992 मध्ये इंट्रोड्यूस झालेला आहे. रेपो रेट और रीपर्चेस रेट is the rate at which RBI lend to bank a short period. रेपो रेट हा कशासाठी असणार आहे, शॉर्ट पिरियड साठी असणार आहे आणि हा कोण डिसाइड करेल तर RBI लेंड करेल. This is done by RBI. This is done by RBI. Buying government bond from bank with an agreement to sell them back at the fixed rate. आणि ह्या रेपो रेट हे कसे असतात तर फिक्स्ड असतात. रेपो रेट डन बाय RBI आणि यामध्ये मग बाईंग गव्हर्नमेंट बॉन्ड तुम्ही काय करू शकताय, बाय करू शकताय, इश्यू करू शकताय फ्रॉम बँकेकडून अँड
ऍग्रीमेंट असणार आहे. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेपो इज टू इंजेक्ट लिक्विडिटी इन द सिस्टम. सो लिक्विडिटी सिस्टीम ही इंजेक्ट करण्यासाठी काय केलं जाणार आहे, तर हे आपण काय करू शकतो, यूज करू शकतो रेपो मेथड. जस्ट मिनिट. If RBI want to make it more expensive from bank to borrow money, it increase the repo rate. Similarly, if they want to make it cheaper for bank to borrow our money, it reduce the repo rate. आणि मग तुम्हाला कशी गरज आहे त्याच्यावरून त्याचे रेट हे डिसाइड होतात. इन शॉर्ट काय सांगितले रेपो रेट मध्ये, रेपो रेट हा कोणी इंट्रोड्यूस केलेला आहे, आरबीआय ने इंट्रोड्यूस केलेला आहे. रेपो रेट डन बाय आरबीआय. रेपो रेट इंट्रोड्यूस इन डिसेंबर 1992. ओके, रेपो रेट और रिपर्चेसर रेट सुद्धा आपण याला म्हणू शकतो. सो ह्या रेपो रेट मध्ये आपण काय करू शकतो, गव्हर्नमेंटचे जे बॉन्ड आहेत हे बाय करू शकतो. ओके, त्यासाठी ऍग्रीमेंट हे केलं जातं टू सेल दे अँड बॅक ॲट फिक्स द रेट. आणि याचे रेट हे कसे असतात, फिक्स्ड असतात. द ऑब्जेक्टिव्ह ऑफ रेपो इज टू इंजेक्ट लिक्विडिटी इन द सिस्टम. सो दिस इज ऑल अबाउट प्रायमरी मार्केट. हे सगळं आपण कशामध्ये बघितलेलं आहे, ऑर्गनाइज मनी मार्केट मध्ये. ओके, सो हे सगळं ऑर्गनाइज मनी मार्केटचा पार्ट होता. आता आपण नेक्स्ट पार्ट कडे येतोय, कॅपिटल मार्केट. सो काय आहे बघा कॅपिटल मार्केट. Capital market are the financial market. Capital market are financial market for the buying and selling of the long-term debt or equity-backed security. So organized market मध्ये शॉर्ट टर्म सिक्युरिटी आपण बघितल्या, ह्या सगळ्या ज्या आधी बघितलेल्या आहेत त्या सगळ्या सिक्युरिटी कशा होत्या, शॉर्ट टर्म सिक्युरिटी होत्या. ओके, आणि कॅपिटल मार्केट मध्ये सिक्युरिटी ज्या असणार आहेत त्या कशा असणार आहेत, तर लॉंग टर्म सिक्युरिटी असणार आहे. These deals in buying and selling equity and debt instrument. मग यामध्ये काय होतं, तर बाइंग आणि सेलिंग होतं डेट किंवा इक्विटी सिक्युरिटीचं. कॅपिटल मार्केट डील्स विथ द मीडियम टर्म अँड लॉंग टर्म. म्हणजे फक्त लॉंग आहे का, नाही, तर मीडियम टर्म आणि लॉंग टर्म असे दोन्ही फंड्स काय केले जातात, दोन्ही सिक्युरिटीज हे इश्यू केल्या जातात. It refers to all facilitated and the institutional agreement for borrowing and lending term fund, medium term and long. The demand for long-term fund come from private business corporation, public corporation and government. Okay, या सगळ्यांच्या सहाय्याने तुम्ही काय करू शकताय, लॉंग टर्म फंड हा बोरो करू शकताय. The supply of fund come largely from individuals and institutional investors, bank and special industrial financial institution and government. Okay, सो याच्या सहाय्याने आपण लार्ज जे काही फंड आहेत ते इंट्रोड्यूस करू शकतो. यामध्ये इंडिव्हिज्युअल्स असतील किंवा फिनान्शियल इन्स्टिट्यूशन असणार आहेत किंवा इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर असू शकतात, गव्हर्नमेंट असू शकतात. त्याच्या सहाय्याने आपण लॉंग टर्म फंड हा इंट्रोड्यूस करू शकतो. So capital market classified. First part, government security market. Capital market च क्लासिफिकेशन बघणार आहोत आपण नेक्स्ट पार्ट मध्ये. सो फर्स्ट आहे गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट. Government security market is also called as the gilt edge security market. हे लक्षात ठेवा. गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केटला काय म्हटलेलं आहे, गिल्ट एज सिक्युरिटी मार्केट. It refers to the market for government and semi government security. सो यामध्ये काय असणार आहे, कोणत्या सिक्युरिटी इश्यू केल्या जातील, गव्हर्नमेंट as well as semi government security. So backed by the RBI. The security traded in this market are stable in value and are much
sought after by bank and other institution. म्हणजे इथे ज्या सिक्युरिटी आहेत ज्या ह्या कशा आहेत तर स्टेबल आहेत, त्यांची व्हॅल्यू ही कशी आहे तर स्टेबल आहे. सिन्स गव्हर्नमेंट कॅन नॉट डिफॉल्ट ऑन इट्स पेमेंट ऑब्लिगेशन. त्यामुळे गव्हर्नमेंट इथे पेमेंट करताना कोणतीही डिफिकल्टी किंवा डिफॉल्ट जे म्हणतो आपण ते इथे आपल्याला बघायला नाही मिळणार. Then the government security are risk free. गव्हर्नमेंट सिक्युरिटी असल्यामुळे त्या कशा आहेत तर रिस्क फ्री आहे. सम ऑफ द इम्पॉर्टंट गिल्ड एज सिक्युरिटी आर बॉन्ड, क्रेडिट नोट, मार्केट लोन एक्सेट्रा. मग ह्या गिल्ड एज सिक्युरिटी मध्ये काय येतं तर बॉन्ड आहे, क्रेडिट नोट्स आहेत, मार्केट लोन्स आहेत एक्सेट्रा. Also, mobilization of the household saving through the post office, small saving scheme and public provident funds from an important part of gilt age security market. Okay. So काय सांगितलेलं आहे बघा लास्ट पॅरामध्ये, मोबिलायझेशन ऑफ द हाऊसहोल्ड सेव्हिंग थ्रू पोस्ट ऑफिस. मग आपण जर हे जे सेव्हिंग आहे हे कुठे मोबिलाइज करू शकतो तर पोस्ट ऑफिस आहे, स्मॉल सेव्हिंग स्कीम आहे, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड आहेत, याच्यामध्ये हे मूव्ह ऑन करू शकतो फ्रॉम अन इम्पॉर्टंट पार्ट ऑफ द गिल्ट एज सिक्युरिटी मार्केट. आणि यालाच गिल्ट एज सिक्युरिटी मार्केट असं म्हटलेलं आहे. ओके. सो जिथे रिस्क फ्री मार्केट म्हटलेलं आहे किंवा जिथे कॅन नॉट डिफॉल्ट पेमेंट ऑब्लिगेशन, म्हणजे तुमचं 100% जे काही तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे, जे काही अमाऊंट मिळणार आहे ही मिळणारच आहे. म्हणजे तिथे कुठेही तुम्हाला रिस्क फॅक्टर बघायला मिळणार नाहीये. सो दीज ऑल अबाउट दी गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट. ओके. होप तुम्हाला हे क्लिअर झालं. नेक्स्ट पार्ट इज इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट. सो आता हे गव्हर्नमेंटची होती सिक्युरिटी, आताची जी असणार आहे ही कोणाची असणार आहे मग इंडस्ट्रीची असेल. ओके. सो काय आहे द मार्केट फॉर द इंडिव्हिज्युअल्स द मार्केट फॉर इंडस्ट्रियल सिक्युरिटी इज नोन ॲज द इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट. म्हणजे आता इथे ज्या सिक्युरिटी इश्यू केल्या जाणार आहेत त्या कोण करणार आहे तर इंडस्ट्री करणार आहे, म्हणून याला म्हटलेलं आहे इंडस्ट्रियल सिक्युरिटीज मार्केट. सो इंडस्ट्रियल सिक्युरिटीज इन्क्लूड इक्विटी शेअर. आता आपल्याला माहिती आहे इंडस्ट्रीसाठी काय असणार आहे इश्यू, इक्विटी शेअर आहे, प्रेफरन्स शेअर आहे, डिबेंचर आहेत आणि बॉन्ड आहे. सो हे सगळे जे काही सिक्युरिटीज आहेत ह्या सिक्युरिटीज इंडस्ट्री इश्यू करेल. सो इंडस्ट्रियल सिक्युरिटीज मार्केट इज व्हेरी सेन्सिटिव्ह अँड ऍक्टिव्ह फिनान्शियल मार्केट. सो ज्याचा जास्त इम्पॅक्ट होतो ह्या मार्केटवरती जो इंडस्ट्रियल सिक्युरिटी मार्केट. So industrial security market is classified into two category, primary market and secondary market. हे लक्षात ठेवा. ओके. कारण हेच आपल्याला इथून पुढे डिटेल लर्न करायचं आहे. एक बघितलं आपण गव्हर्नमेंट सिक्युरिटी मार्केट, ज्यामध्ये सगळ्या गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटीज इश्यू केल्या जातात, तिथे कुठेही रिस्क नाहीये, तिथे आपल्याला प्रॉपर पेमेंट मिळणार आहे हे गव्हर्नमेंट. मग यामध्ये काय कोणत्या कोणत्या सिक्युरिटी होत्या तर बॉन्ड होते. ओके. गव्हर्नमेंट बॉन्ड इश्यू केले जात होते किंवा काही गव्हर्नमेंट त्याचे क्लासिफिकेशन दोन पार्ट मध्ये होतं, गव्हर्नमेंट आणि सेमी गव्हर्नमेंट सिक्युरिटी ह्या इश्यू केल्या जात होत्या आणि त्या मॉबिलाइज सुद्धा होऊ शकत होत्या पोस्ट ऑफिस, स्मॉल सेव्हिंग स्कीम मध्ये, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड मध्ये. ओके. मग त्याच्यानंतर आपण इंडस्ट्रियल सिक्युरिटी क्लासिफाइड इनटू टू कॅटेगरी. सो इंडस्ट्रियल सिक्युरिटी इश्यूड बाय इंडस्ट्री. These are classified into two category, primary market and secondary market. So now we'll learn in detail what is meant by primary market. So primary market is also called as new issue market. Primary market ला काय म्हटलेलं आहे न्यू इश्यू मार्केट असं म्हटलं जातं. So a market where security are issued for the first time, it's called the new issue market. प्रायमरी किंवा फर्स्ट इश्यू सिक्युरिटी आहे कारण इथे जी सिक्युरिटी इश्यू केली जाते ती पहिल्यांदाच इश्यू केली जाते, म्हणून याला काय म्हटलेलं आहे फर्स्ट टाइम सिक्युरिटी मार्केट और प्रायमरी मार्केट. These security are issued directly to the investor. ही सिक्युरिटी काय आहे डायरेक्टली टू द इन्व्हेस्टर. These security are issued directly to the investor. Investor ना डायरेक्ट इश्यू केली जाते, both individual as well as institutional. ओके. सो याचे काही टाइप्स दिलेले आहेत, ही आपण बघू.
So the following types of issue of the primary market: initial public offering, fresh issue of share or selling existing security by an unlisted company for the first time is known as the initial public offer. इनिशियल पब्लिक ऑफर म्हणजे काय, जिथे सिक्युरिटी ह्या फ्रेश इश्यू केल्या जातात. ओके, फर्स्ट टाइम फ्रेश इश्यू ऑफ शेअर or selling existing security by an unlisted company for the first time is known as the IPO. Then during the IPO, the company offer its share to the public either at fixed price or offer a price range. काय सांगितलेलं आहे, during the IPO the company offer its share to the public either at fixed price or offer the price range so that the investor can decide on the right price. आणि इथे इन्व्हेस्टर काय करू शकतात, तर प्राइस ही राईट डिसाइड करू शकतात. The method of offering share by providing a price range. आता इथे तुम्ही काही प्राइस रेंज डिसाइड करता आणि मग ती जे काही सिक्युरिटी आहे ही इश्यू केली जाते. म्हणून काय सांगितलेलं आहे बघा इथे, the method of offering share by providing a price range. इथे काय केली जाते, प्राइसची रेंज प्रोव्हाइड केली जाते. So price range is important. It's called the book building method. काय सांगितलं बघा पुढे, this method provide an opportunity to the market to discover price for the security which are an offer. So this is the initial public offer. Next is right issue. So right issue in which the listed company issue a new security and provide special rights to its existing shareholders for buying the security before issuing it to public. Right issue फार महत्वाचा आहे. The right are issued on particularly ratio based on the number of security currently held by the shareholders. काय सांगितलेलं आहे बघा, थोडक्यात बघू आपण. राईट इश्यू इज व्हेन द लिस्टेड कंपनी इश्यू. इथे कोण इश्यू करणार आहे, लिस्टेड कंपनी इश्यू करेल. राईट इश्यू इज व्हेन द लिस्टेड कंपनी इश्यू न्यू सिक्युरिटी अँड प्रोव्हाइड स्पेशल राईट्स टू द एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स. आणि इथे राईट्स जे स्पेशल दिलेले आहेत ते कोणाला दिलेले आहेत, ऑर्गनायझेशन मध्ये असणारे एक्झिस्टिंग शेअर होल्डर्स आहेत, यांना हे राईट्स दिलेले आहेत. Then for buying the security before issuing is to public. म्हणजे जेव्हा ते पब्लिकला इश्यू करतात त्याच्या आधी here organization provide a specific right to the existing shareholders. The right are issue on particular ratio. So इथे एक रेशो दिला जातो. The rights are issue on particular ratio based on the number of security currently held by the shareholders. आणि shareholders ने किती सिक्युरिटी ह्या होल्ड केलेल्या आहेत याच्यावरती हा रेशो डिसाइड होतो. राईट इश्यू म्हणून याला राईट इश्यू असं म्हटलेलं आहे. प्रायव्हेट प्लेसमेंट. So under this method the company sells security to the institutional investor or broker instead of selling them to the general public. They in turn sell this security of the selected client at the higher price. काय सांगायचं आहे बघा प्रायव्हेट प्लेसमेंट मध्ये, under this method the company sells security to the institutional investor or broker instead of selling them to the general public. They
In turn, the sell this security to the selected client at the higher price. आणि इथे तुम्ही सिलेक्टेड क्लायंटलाच ही सिक्युरिटी काय करता, सेल करता हायर प्राइस. ओके, इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स असू शकतात किंवा ब्रोकर्स असू शकतात. नेक्स्ट इज द प्रेफरन्शियल इश्यू. So it is an issue of security by the listed company. आता इथे सुद्धा कोण आहे, listed company आहे, who an identified set of individual which may include the promoters, strategic investor, employees and such a group. So असे कोण असू शकतात, इथे इश्यूअर हे असू शकतात, हे इश्यू करू शकतात, यांना इश्यू हे केले जातात. नेक्स्ट मार्केट इज द सेकंडरी मार्केट. हे जे आता आपण बघितलं हे काय होतं, प्रायमरी मार्केट होतं, जिथे सिक्युरिटी फर्स्ट टाइम ओरिजिनल सिक्युरिटी ह्या सेल केल्या जातात. लक्षात ठेवा, प्रायमरी मार्केट. सेकंडरी मार्केट काय आहे बघूया आपण. सेकंडरी मार्केट इज अ मार्केट फॉर सेकंड हँड सिक्युरिटी or share. Second hand, because here first time here we sell security in primary market, आणि प्रायमरी मार्केट मधून जेव्हा ते येते सेकंडरी मार्केट मध्ये सेल होण्यासाठी, इश्यू होण्यासाठी, त्याला सेकंडरी मार्केट असतात. इन अदर वर्ड, it indicates the market where the security already issued by the company are traded. Secondary market is the represented by the various stock exchange throughout the country. तर सेकंडरी मार्केट माहिती आपल्याला, तर सेकंडरी मार्केट मध्ये स्टॉक एक्सचेंजच्या साहाय्याने काय केले जातात, ह्या सिक्युरिटी ह्या एक्सचेंज केल्या जातात. Here, security are traded after being initially offered to the public in the primary market or listed on the stock exchange. काय सांगितलं बघा इथे. Here, security are traded after the being initial offer to the public in the primary market. म्हणजे इनिशियल तुम्ही ऑलरेडी पब्लिकला ऑफर केली होती प्रायमरी मार्केट मध्ये, आणि मग ती काय होते तर सेकंडरी मार्केट मध्ये येते, जिथे स्टॉक एक्सचेंजच्या अंडर ह्या सिक्युरिटी इश्यू केल्या जातात. Secondary market consists of the both equity as well as debt. इथे इक्विटी आणि डेब्ट दोन्ही काय असणार आहे, इन्क्लूड्स असते. इक्विटी शेअर, बॉन्ड, प्रेफरन्स शेअर, ट्रेझरी बिल, डिबेंचर एक्सेट्रा आर सम ऑफ द की प्रोडक्ट अवेलेबल इन द सेकंडरी मार्केट. ओके, लक्षात आलं का काय सांगितलेलं आहे. इक्विटी शेअर, बॉन्ड, म्हणजे इक्विटी आणि बॉन्ड दोन्ही इन्क्लूड आहेत प्रायमरी मार्केट सेकंडरी मार्केट मध्ये. म्हणजेच इथे काही गव्हर्नमेंटच्या सिक्युरिटी पण आहेत, आणि इथे सिक्युरिटी कोणाच्या आहेत तर प्रायव्हेटच्या पण आहेत. दॅट मीन्स इन्क्लुडिंग डेब्ट ऍज वेल ऍज सिक्युरिटी. मग काय सांगितलेलं आहे तर बॉन्ड आहे, प्रेफरन्स शेअर आहे, इक्विटी शेअर आहे, ट्रेझरी बिल आहे, डिबेंचर आहे. सो हे सगळं सेकंडरी मार्केट मध्ये इन्क्लूड्स असते. सो सेबी इज द रेग्युलेटर ऑफ द सेबी. सो सेकंडरी मार्केट मध्ये सेबीचे रेग्युलेशन हे महत्वाचे असतात. मेजॉरिटी ऑफ द ट्रेडिंग ऑफ द सिक्युरिटी इज डन बाय द सेकंडरी मार्केट, अँड मोस्टली सिक्युरिटी किंवा मेजॉरिटी सिक्युरिटी ह्या कुठे डन होतात, सेकंडरी मार्केट मध्ये. In India, there are regional stock exchange established in different center. म्हणजे जसं की आपण सांगितलं सेकंडरी मार्केट मध्ये कोणाच्या साहाय्याने सिक्युरिटी हे एक्सचेंज होतात, स्टॉक एक्सचेंज. सो द नॅशनल स्टॉक एक्सचेंज अँड बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे काय आहेत तर म्हणजे फार पॉप्युलर आहेत, याच्यात जास्तीत जास्त साहाय्याने सिक्युरिटी ह्या एक्सचेंज केल्या जातात. सो नॅशनल स्टॉक एक्सचेंज प्रोव्हाइडेड नेशन वाईज ट्रेडिंग फॅसिलिटी with the terminal all over the country. So secondary market चे आपण काही features बघूया. The most important features of the secondary market is create liquidity in the security. So secondary market मध्ये liquidity easily बघायला मिळू शकते. We can easily convert our security in cash. Okay. Any new security cannot be sold for first time in the secondary market. कारण आपण पहिल्यांदा सिक्युरिटी कुठे सेल करतो, फर्स्ट टाइम ओरिजिनल सिक्युरिटी असेल तर ती प्रायमरी मार्केट मध्ये, आणि सेकंडरी मार्केट मध्ये कोणती सिक्युरिटी असणार आहे जी सेकंड हँड सेल होईल, प्रायमरी मार्केट मधून येणार आहे. सो एनी न्यू सिक्युरिटी कॅन नॉट बी सोल्ड, लक्षात ठेवा, इन द फर्स्ट टाइम इन द सेकंडरी मार्केट.
New security are first sold in the primary market and thereafter in the secondary market. Next, the trading platform of stock exchange is accessible only through broker and trading of security in confined only the stock exchange. So काय सांगायचं आहे? The trading platform of stock exchange is accessible only through broker and trading of securities confined only the stock exchange. म्हणजे सेकंडरी मार्केट मध्ये तुम्ही जी सिक्युरिटी एक्सचेंज करणार आहात, इश्यू करणार आहात, ती डायरेक्टली नाही करू शकत. म्हणजे कोणाच्या सहाय्याने करावी लागणार आहे? ब्रोकरच्या सहाय्याने आणि स्टॉक एक्सचेंजच्या थ्रू तुम्ही सिक्युरिटी ह्या एक्सचेंज करू शकता. नेक्स्ट, the rate of share and other security obtained fluctuate in the share market. म्हणजे इथे तुमच्या सिक्युरिटीची प्राइस ही सेम असणार आहे का? नाही. तर याच्यामध्ये तुम्हाला फ्लक्च्युएशन हे बघायला मिळेल. दॅट मीन्स द रेट ऑफ शेअर अँड अदर सिक्युरिटी आर फ्लक्च्युएटिंग. Many new investors enter in this market or exploit this situation. This leads to an increase in the investment in the industrial sector of the country. कारण या सेकंडरी मार्केटमध्ये इन्व्हेस्टर हे कसे असतात तर ह्यूज असतात आणि त्यामुळे याच्यामध्ये फ्लक्च्युएशन हे बघायला मिळतं. रेट हे कसे होतात तर चेंज होतात. सो these are some features of the secondary market. Now we start function of secondary market. फंक्शन काय आहे बघा. The facilitate liquidity and marketability of the outstanding equity and debt instrument. म्हणजे जसं की आपण सांगितलं डेट इक्विटी आणि डेट हे दोन्ही इन्स्ट्रुमेंट सेकंडरी मार्केटमध्ये इश्यू केले जातात. इट कॉन्ट्रीब्यूट टू द इकॉनॉमिक ग्रोथ थ्रू allocation of fund to the most efficient channel through the process of disinvestment or reinvestment. सो सेकंडरी मार्केट हे काय होणार आहे तर इकॉनॉमिक ग्रोथ साठी हेल्प करेल. सो कॉन्ट्रीब्यूट टू द इकॉनॉमिक ग्रोथ थ्रू disinvestment as well as reinvestment. It provides instant valuation of security caused by change in the internal and external environment. जसे की आपण नेहमीच म्हणतो environmental factor are directly or indirectly influence on industry. सो हे जे इन्फ्लुएन्स आहे किंवा हा जो इम्पॅक्ट आहे याच्यासाठी सेकंडरी मार्केट तुम्हाला काय करेल तर हेल्प करेल. म्हणजे आपल्याला कधी फंड हवा आहे, जो फंड आहे वी कॅन इझिली इनक्रीज by secondary market. So such a valuation facilitates the measurement of cost of capital and the rate of return of the economic increase at the micro. It ensures safety and fair dealing to protect the investor interest. आणि इथे प्रोटेक्शन का आहे किंवा सेफ्टी का आहे कारण जे एक्सचेंज होणार आहे, डीलिंग होणार आहे याच्यासाठी सेबी काय करेल तुम्हाला रूल्स अँड रेग्युलेशन प्रोव्हाइड करेल. म्हणजे डिरेक्टली विदाउट ब्रोकर वी कांट सेल डिरेक्टली सिक्युरिटी. ओके, इन्व्हेस्टर सिक्युरिटी ते नाही एक्सचेंज करू शकत किंवा स्टॉक एक्सचेंजच्या सहाय्याने तुम्हाला सिक्युरिटी ह्या एक्सचेंज कराव्या लागतात. That is why here say it ensures safety and fair dealing. Then it induces company to improve performance. म्हणजे नक्कीच ह्या सेकंडरी मार्केटमुळे काय होणार आहे कंपनीचा परफॉर्मन्स हा इम्प्रूव्ह होणार आहे. Since the market price at the stock exchange reflect the performance and this market price is readily available to the investor. म्हणजे जेव्हा आपल्याला फायनान्सची गरज आहे, फंडची गरज आहे, we can easily cover with the help of secondary market. म्हणजे प्रत्येक वेळी आपण बँकेकडे जाऊन फायनान्शियल इन्स्टिट्यूशन कडे जाऊन लोन घेणं हे पॉसिबल नसतं. त्यावेळी कंपनी काय करू शकतात इझिली
ह्या सेकंडरी मार्केटच्या सहाय्याने फायनान्स कलेक्ट करू शकतो. नेक्स्ट इज लॉंग टर्म लोन मार्केट. सेकंडरी मार्केट कसं आहे, लॉंग टर्म आहे. जसं आपण बघितलं प्रायमरी मार्केटमध्ये विदिन 1 इयर, एका वर्षामध्येच आपण काय करू शकतो, सिक्युरिटी ह्या एक्सचेंज करू शकतो, सिक्युरिटी ह्या इश्यू करू शकतो. पण सेकंडरी मार्केटमध्ये त्याचं टाइम लिमिटेशन काही आहे का, म्हणजे लॉंग टर्म सिक्युरिटी मार्केट म्हणून सेकंडरी मार्केटला ओळखलं जातं. सो दिस मार्केट प्रोव्हाइडेड लॉंग टर्म लोन टू द कंपनी फॉर पर्पज ऑफ सच एक्सपान्शन, डायव्हर्सिफिकेशन, मॉडर्नायझेशन एक्सेट्रा. म्हणजे ज्यासाठी टाइम हा खूप स्पेंड होतो, म्हणजे ऑर्गनायझेशन एक्सपांड करायचे आहे, डायव्हर्स करायचे आहे, मॉडर्न करायचे आहे. सो यासाठी फंड सुद्धा ह्यूज लागणार आहे आणि टाइम सुद्धा कसं आहे तर जास्त असणार आहे. So commercial bank and financial institution play an important role in the long term market. So this market is classified into two categories: term loan market and mortgage market. So term loan market means which provide loan which which mature between 1 and 10 years. टर्म लोन मार्केट मध्ये सिक्युरिटी काय होणार आहे, बिटवीन 1 and 10 इयर, म्हणजे 10 इयर पर्यंत तुम्हाला हा पिरियड दिलेला असतो. मॉर्गेज मार्केट प्रोव्हाइड लोन अगेन्स्ट सिक्युरिटी ऑफ इमूवेबल असेट लाईक लँड अँड बिल्डिंग. ओके, म्हणजे कशासाठी असणार आहे, म्हणजे तुम्ही इथे स्पेसिफिक मॉर्गेज देऊन काय करू शकता, लोन हे. नेक्स्ट फिनान्शियल गॅरंटी मार्केट. So financial guarantee market. Here the bank and financial institution provide financial guarantee on behalf of their client to the third party. म्हणजे इथे गॅरंटी कोण देणार आहे, तुमची एक फिनान्शियल इन्स्टिट्यूशन देणार आहे. दॅट मीन्स फिनान्शियल इन्स्टिट्यूशन प्रोव्हाइड फिनान्शियल गॅरंटी, ओके, ऑन बिहाफ ऑफ देअर क्लायंट अँड थर्ड पार्टी. क्लायंटच्या वतीने, थर्ड पार्टीच्या वतीने हियर फिनान्शियल institution provide financial guarantee. So this is the secondary market. So next lecture ला आपण प्रायमरी मार्केट काय आहे हे डिटेल लर्न